आणि देसाई लोकसभेचे स्वार सोबत बसलेले नाशिकचे खासदार हे दिल्लीच्या संबंधी काही विचार ज्यांनी आपल्याकडे मांडला त्यांनी कुलकर्णी राष्ट्रपती आणि मान्यवर पत्रकार सहकारी बंधू दिली दिल्लीचे संसद त्या संसदेमध्ये अनेक वर्ष जो काही विचार घडला त्याबद्दलचं वास्तव चित्र श्री कुलकर्णींनी आपल्या सगळ्यांच्या समोर आणलं. दिल्लीमध्ये संसदीय राजकारणामध्ये इंटरेस्ट ज्यांना आहे त्यासाठी कष्ट करून तिथं प्रवेश करणं आपलं स्थान निर्माण करणं यासाठी अनेक जण प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. अनेकांच्या साधारण जीवनाची सुरुवात ही दिल्लीमधून झाली. याचा अर्थ प्रत्येक व्यक्ती संसदेमध्ये येण्यासाठीच आली असं काही सुचलं नाही. पण राज्याच्या राजकारणात देशाच्या राजकारणात असं स्थान निर्माण करायचं असेल तर राजकीय पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वाचा आणि राष्ट्रीय संघटनेचा सुसंवाद ठेवणं याची आवश्यकता असते. त्या सुसंवादाचं केंद्र हे दिल्ली. त्याचा सहज विचार करतो मी दिल्लीमध्ये कधी आलो. मी दिल्लीमध्ये आलो 1962 त्याच्या आधी मी महाराष्ट्राच्या तरुणांच्या संघाच्या काँग्रेस पक्षाचे तिथं काम करत आणि त्याची एक राष्ट्रीय कमिटी होती आणि त्या राष्ट्रीय कमिटीची बैठक होती. त्या राष्ट्रीय कमिटीच्या मार्गदर्शक इंदिरा गांधी होत्या आणि तिची बैठक बोलवली होती ती 3 मूर्तीला होती. 3 मूर्ती हे जवाहरलाल नेहरूंचे निवासस्थान, इंदिराजींचे निवासस्थान. आणि आम्हा लोकांना सांगितलं की 3 मूर्तीला बैठक आहे. जवाहरलाल नेहरू येणार आहे, इंदिरा गांधी अध्यक्ष आणि आम्ही अतिशय आवश्यक त्यांना त्या बैठकीला होतो. वायनागरी नावाचे आमचे केरळाचे मित्र होते, नंतर मंत्री झाले, इथे मंत्री झाले, आज हयात नाही आहेत. त्याशिवाय अनेक राज्याचे तरुण नेते होते. आमच्या आयुष्याचा हा आगळावेगळा प्रसंग आणि आम्ही अतिशय खुशीत होतो. आधी 2 दिवस एकत्र आलो. काय बोलायचं, कोणते मुद्दे मांडायचे, कुठल्या गोष्टीचा आग्रह करायचा, त्या गोष्टीचा आम्ही आमच्यामध्ये सुसंवाद करतो आणि आम्ही विषय वाचून घेतो. मी कशा बोलायचं, बाकीचे आमचे सहकारी आहेत त्याच्यामध्ये मध्य प्रदेशमधून अर्जुन सिंग होते. अन्य राज्यातून असलेले
नंतर उशीर झालेले ही विषय होते आणि या सगळ्यांचे आम्ही विषय वाचून घेऊन त्या बैठकीला गेलो. आयुष्यात पहिल्यांदा नेहरूंना जवळून बघितलं. पुण्यामध्ये पंडित नेहरू कधी राष्ट्रीय कार्यक्रमासाठी येत असत आणि खुशखुश होणारे त्यांना पाहत होतो. पण बैठकीमध्ये 30 लोकांच्या बैठकीमध्ये त्यांच्यासमोर आम्ही बसलो आणि सर्व होतं की त्यांना हे प्रश्न विचारायचे. इंदिरा गांधींना प्रश्न विचारायचे आणि त्या तयारीला आम्ही गेलो. बैठकीत बसलो की दोन्ही नेते आले आणि तुम्हाला स्पष्ट सांगतो आम्ही त्यांच्याकडे बघत बसलो. त्यांना प्रश्न विचारायचं झालंच ते आम्हाला लोकांना झालं. त्यांचे व्यक्तिमत्व इतकं मोठं होतं त्यांच्यासमोर बोलणं हे आम्हाला लोकांना शक्य झालं नाही. माझ्या आयुष्याची दिल्लीची राजकीय पक्षाची ही पहिली गोष्ट की या नेत्याला बघितलं पण तो त्याचा एक शब्द हा त्याला बाहेर निघाला. नंतरच्या काळामध्ये अनेक वर्ष तुला मी सगळेजण दिल्ली बघतोय. असाच राऊतांनी सांगितलं दिल्लीचं वैशिष्ट्य. दिल्लीमध्ये अनेक लोकांनी आपलं श्रेष्ठत्व कर्तृत्व हे उपस्थापित केलं. या पुस्तकाचा विचार तुम्ही केला त्याच्यामध्ये अनेक भाग आहेत. स्वातंत्र्याच्या आधीचा, स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळामध्ये लोकप्रतिनिधींचं सरकार आलं त्याच्यामध्ये अनेक सरकार आले. त्याच्याबद्दलची माहिती त्या सरकारांचं नेतृत्व करणारे अनेक मान्यवर आहेत त्यांची वैशिष्ट्य काय त्याचा उल्लेख याच्यामध्ये. आणि एका दृष्टीने हा इतिहासाचा एक मोठा भाग या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी मांडले. ही जे संसदेची इमारत आहे जुनी ही अनेक इतिहासाच्या महत्वाच्या भागाचे हिस्सेदार आहे. ही संस्थेची इमारत तिचे नियोजन हे इंडियन एक आर्किटेक्ट त्याचं नाव लिस्टन त्यांनी हे आर्किटेक्टची डिझाईन तयार केलेलं आणि त्यामधून ही वास्तू आहे त्याची 21-22 आहे आणि ती आतमध्ये देशाच्या कानाकोपऱ्याच्या लोकांच्या अंतर्गतामध्ये सस्ती वास्तू आहे. नवीन वास्तू आहे. आम्ही जो पार्लरमध्ये जातो तुम्हाला खरं सांगतो नव्या वास्तू नसतो पण जुनी वास्तू हीच आपली ही भावना मानत असते. नव्याच्या संबंधीची ही जवळी अजून ते काय पाहिजे. मी स्वतः अनेक वर्ष 1984 साली पहिल्यांदा मी लोकसभेत झालो. काँग्रेसमध्ये नव्हतो, विरोधी पक्षात. इंदिरा गांधींची हत्या झाली. निवडणुकीला विरोधकांच्या अनेक लोक उभं राहायला तयार नव्हते. एक वेगळं वातावरण त्याची विरोधी पक्षाचं काम केलं पाहिजे
आणि काही लोकांनी निवडणूक लढवायची हे ठरवलं आणि त्याच्यामध्ये निवडणुकीला उभं राहिलो आणि निवडून 1984 राजीव गांधी प्रधानमंत्री होते. राजीव गांधी हे प्रधानमंत्री त्यांच्या बाबतीत आजपर्यंत जेवढे प्रधानमंत्री झाले त्यांच्याशी आम्हाला लोकांचा सुसंवाद होता. राजकारणामध्ये अनेक प्रश्न वाजलेले असतात, मस्त भिन्नता असते, पण व्यक्तिगत सुलभा हा शक्यतो निवडून द्यायचा नसतो. हा आदर्श माझ्यासारख्याच्या समोर महाराष्ट्राचे त्या काळाचे ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाणांनी निवडून आलो लोकसभेत आणि थोड्या दिवसामध्ये शिष्टमंडळ महाराष्ट्रामध्ये निवडणुका आल्या आणि आमच्या सगळ्या विरोधकांच्या मित्रांनी सांगितलं की तुम्ही स्वतः विधानसभेला उभं राहिलं पाहिजे, याचा आपण निवडणुकीला सामोरं करू शकतो. आणि 84 साली निवडून आलो, राजीनामा दिला, विधानसभेला उभं राहिलो, निवडून आलो. आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जवळपास 7 आमदार यांची शक्ती घेऊन आम्ही लोकांनी विधिमंडळाचे काम सुरू केले. आमचे मुख्यमंत्री होते, बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री झाले आणि एक काळ असेल जगामध्ये की काँग्रेस विचाराच्या लोकांनी एकत्र यावं अशी भावना राजीव गांधी यांनी मांडली आणि आम्ही लोकांनी एकत्र बसून चर्चा केली आणि काँग्रेस विचाराचे लोक एकत्र केले. सदस्य होतो. एक दिवशी मी बोलायला असतो आणि राजीव गांधींचा सकाळी 4 वाजता फोन आला, काय करतात? विचार केला की 4 वाजे स्वतः उठतो नाही, आज दिल्ली आहोत, लगेच येणे शक्य नाही होतं. उद्यापर्यंत पोचतो त्याचे घरी गेलो. पुढचे म्हणून त्याचे सरकारी होते, गांधीजी आले आणि मला सांगितलं की तुला महाराष्ट्रात जायचे. आणि समजलं आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी घ्यायची. अचानक ते सांगितलं. विचारलं काय कोण बाकी सरकारी काय ते वगळवले, जाऊन शपथ घे आणि ती शपथ घेण्याच्या नंतर तुला आपण बसून जाऊ. बाबासाहेब भोसलेची सुट्टी झाली आणि मला तिथं मुख्यमंत्री आला नाही, तिचं काम सोडून दिलं. आणि नंतर 89 पर्यंत मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो. राजीव गांधींची हत्या झाली
तिचं वजन सगळ्यांनी बसून सगळं काही सिनियर लोकांनी निवडणुकीला उभं राहील. मला सांगण्याचा माझी काही तयारी नव्हती, पण वैशाखीचं नाही. वैशाखीमध्ये प्रधानमंत्रीपदाला किंवा पक्षाचं नेतृत्व करायला 2-3 लोकांची नावं स्वाक्षरी नाही, त्याच्यात मी एक. पण शेवटी निर्णय नरसिंहरावचा. मला त्याची 158 पडली आणि नरसिंहरावला त्याची 190, त्याच्यापेक्षा अधिक होतो. नरसिंहराव प्रधानमंत्री झाले आणि त्यांनी सांगितलं की माझ्या मंत्रिमंडळात तुम्ही आहे आणि संरक्षण खात्याचं काम हे माझ्याकडे आलं. 2 वर्ष इथं काम करत असताना महाराष्ट्रात दंगल झाली, मुंबईला आग झाली. 7 दिवसाच्या नंतर प्रधानमंत्र्यांनी मला बोलून घेतलं आणि मला सांगितलं देशाची आर्थिक राजधानी मुंबई आहे आणि मुंबई पैसे आज संदेश महाराष्ट्राच्या दृष्टीनं जगात अजिबात चांगला नाही. सुधारकांच्या हातातनं ही सूत्र काढली पाहिजे आणि लोकांना विश्वास द्यायला पाहिजे. ते तुझे प्रयत्न माझ्याकडे जायची इच्छा नव्हती. पण त्यांनी आणि विषयी सारे त्यांनी फार आग्रह केला आणि शेवटी थोडे दिवस नाही तिला महाराष्ट्र मुंबई ही जर शिकली नाही, ही सावरली नाही तर कशासाठी आपण राजकारण करतो, कुणासाठी करतो. मला परत जावं लागलं. त्यामुळे सावरलं. त्याच्यानंतरचा इतिहास सुरू सगळ्यांना साधायचा होता. तर या सगळ्या काळामध्ये एका बाजूला महाराष्ट्राचं राजकारण आणि दुसऱ्या बाजूला दिल्ली. दिल्लीचं वैशिष्ट्य, दिल्लीच्यामध्ये ज्यांचं योगदान होतं अशा व्यक्ती, या अनेक व्यक्तींचा अतिशय जवळून संपर्क झाला. अनेकांचा इतिहास असतो. दिल्लीच्या संसदेमध्ये आल्याच्या नंतर सुरुवातीच्या काळामध्ये ग्रंथालयामध्ये झाल्या आदिवासी झालेली अतिशय चांगली आहे. अनेक महत्वाच्या गोष्टींची ज्या चर्चा झाल्या त्याबद्दलची माहिती घेणं, वाचन करणं हे काम आणि कशा त्यांना करत असतो. त्याच्या अनेक गोष्टी केल्या. बाबासाहेब आंबेडकर घरची उपस्थिती त्यांचं या देशाला प्रचंड योगदान. स्वातंत्र्याच्या आधी जे मंत्रिमंडळ झालं, जवाहरलाल नेहरूंचं मंत्रिमंडळ नेतृत्व, ज्याच्यामध्ये बाबासाहेब होते, त्यांच्याकडे 7 वर्ष वावसाचेच होते आणि पावर, वीज आणि दर्शन. आज देशामध्ये बाबासाहेबांचं नाव बोललं की लोक संविधानाचा विचार, संविधानामध्ये त्यांचं योगदान त्याच्यात काही शंका नाही. पण या देशाची आर्थिक उन्नती करायची तर काही गोष्टीचे निर्णय घेतले पाहिजे हा विचार बाबासाहेबांनी मांडला आणि त्यांनी त्यांच्याकडे खाते होती ते 2-3 गोष्टी केल्या. एक, या देशामध्ये
थेंब न थेंब पडणारा पावसाचा थेंब हा साचवला नाही, शेती संपन्न होणार नाही, उद्योगधंदे वाढणार नाही. आणि हे करायचं असेल तर धैर्य वाढली पाहिजे. माकडा रंगत दामोदर व्हायली कामकीस या संबंधीचे धोरणात्मक निर्णय स्वातंत्र्याच्या आधी बाबासाहेबांनी घेतला. बाबासाहेब कामगार मंत्री होते. कष्ट करणाऱ्या कामगाराला अधिकार असले पाहिजे, त्याच्या वहिनीला आठवड्याची सुट्टी असली पाहिजे, या संबंधीचे निर्णय आणि अनेक कामगारांचे कायदे हे बाबासाहेबांनी केले. हे बाबासाहेबांचे योगदान हे आपण कधी विसरू शकत. संसद 246 त्याच्यामध्ये 40चा उल्लेख आहे. अनेक अशा व्यक्ती होऊन गेल्या की त्यांचं प्रचंड योगदान असतं. ते सत्ताधारी पक्षात असो ते विरोधी पक्ष. जवाहरलाल नेहरू असतील, आमचा काही संबंध त्यांचा संसदेचा आला नाही, ऐकून माहिती जवळच्या लोकांच्या समजून घ्यायला म्हणजे आल्याच्या नंतर गॅलरी रस्त्यावर त्यांची भाषण ऐकायची संधी मिळाली. आणि त्यावेळेला विरोधी पक्षामध्ये महाराष्ट्राकडे अत्यंत कर्तृत्ववान असे लोक होते. त्याच्यामध्ये रजिस्टर दासवेचा उल्लेख करावा, मधु देवऱ्याचा विचार करावा, नंतर मधु दंडवचे आहे, जॉर्ज फर्नांडिस आहे, पूर्वी ही मालिका आहे. आणि यांचं स्थान काय असेल तुम्हाला आठवते. एक दिवशी मी गॅलरीमध्ये बसलो होतो. रजिस्टर दासबाई हे फुलं बसले होते, जवाहरलाल नेहरू होते. आणि जवाहरलाल नेहरू सभागृहात बसून बाहेर निघाले. आणि त्यावेळेला दासबाईंचा नंबर आला. दासबाई उभे झाले बोलायला, पंडितजी सभागृहातून जिल्हे बाहेर गेले. दासबाईंचं नाव ऐकलं, परत फिरले आणि दासबाईंचं पूर्ण भाषण ऐकलं. नंतर त्या ठिकाणी केलं. या देशाच्या पालकमंत्री ज्यांनी आपल्या सहभागाला पालकमध्ये एक प्रचंड प्रस्तावित केला, अशांची जी मालिका आहे त्याच्यामध्ये दासबाईंचं नाव हे प्रत्यक्षाने घ्यावं आहे. असे अनेक लोक तिच्या प्रत्येकाचं कार्याची त्या ठिकाणी योगदान आहे. सेनासबाई असतील, मधु देवराई असतील, चंद्रशेखर असतील, मधु दंडवते असतील, जॉर्ज फर्नांडिस, अनेकांची नावं घेता येईल. मी सांगितलीची नावं महाराष्ट्राची, महाराष्ट्राचं बाहेरचे सुद्धा आहेत. या सगळ्या लोकांनी या देशाच्या संसदेला एक प्रकारची प्रतिष्ठा दिली. आणि त्यामुळे ही संसद आणि त्या संसदेमध्ये योगदान करण्याचं नव्या पर्वानं हे कुलकर्णी या पुस्तकाच्या माध्यमातून केलं. अनेक गोष्टी त्याच्यात सांगतायची वेळ खूप झाला. मी काही त्याच्यामध्ये बोलू इच्छित आहे, पण मी अनेकांना पाहिलं. अनेक पुस्तक संसद पत्र होते. अनेकांची नोंद या देशाच्या मीडियाने जाणकारांनी घेतली नाही अशी नावं दिली. रमेश या ठिकाणी आहेत आणि त्यांचा मोठा काळ मुंबईत गेला. एक काळ असा होता मुंबईमध्ये एस.के. पाटील, सरकार पाटील हे नाव ऐकत लोकांना माहिती. मुंबईचे अन्वेषित राजे म्हणून त्यांचा लोक येतो.
आणि देशाचं पार्लमेंटमध्ये केंद्र सरकारने प्रचंड कसा प्रस्तावित करायला यशस्वी झालेले जे काही महाराष्ट्राचे घटक होते त्याच्यामध्ये एसटी प्रशासनामध्ये हाताळा होते. कोकणातलं सामान्य कुटुंबात जन्मलेली कधीही वाटी कशाचा योग नाही ते एसटी होते ज्यांच्या हातात मुंबई त्या मुंबईची सगळी सत्ता आणि त्याला तिथं सवय मुंबईचे असतात ज्यांच्या वृत्तीच होतं त्याचा पराभव होऊ शकतो आमच्या सुद्धा परिणाम जॉर्ज फर्नांडिस त्यावेळेला कार्यकर्ते मुंबईत काम करत होते आणि त्यांनी सवय मुंबईमध्ये प्रचार केला यू कॅन डिफीट पार्टी तुम्ही पाटलांचा पराभव करू शकता आणि एक वासाव तयार केलं आणि अक्षरशः मुंबईच्या अधिवेशनाचे राजे एसटी पार्टी पराभूत झाले आणि त्या ठिकाणी जॉब करण्याला दिसले. अशा अनेक गोष्टी त्याचा इतिहास होता त्याच्या काही गोष्टी घडल्या काही नवीन दिशा आली देशाचं चित्र बदललं सरकार आली सरकारने केली. माझ्या मुंबईच्या दिल्लीच्या काळामध्ये फार लोकांना माहिती नाही पण एक गोष्ट मी विरोधी पक्ष घेतो आणि त्या माझ्या विरोधी पक्ष नेत्याच्या काळात एक काम घडलं अटल बिहारी वाजपेयीचं सरकार आणि त्यांचं सरकार असताना आणि विरोधी पक्ष त्यांच्या देशात सराव आहे असं सर्व एक मताची मंजूर करतो. आता ते एक मत मी मिळलं तसं सांगत नाही सराव मांडला चर्चा झाली आणि माझी वेळ असते ना की त्याच्या 10 मिनिटं 7 मिनिटं ठेवलं तेवढ्याच मी बाहेर गेलो पुरस्थिती परत येऊन बसलो आणि अपोजिशन साईड सत्ताधारी साईडचे एक व्यक्ती त्याची वेगळा निर्णय घेतला आणि एका मतावर हे सरकार पाहिजे हा इतिहास आहे आणि त्याच्यामध्ये विरोधी पक्ष नेतृत्वाची जबाबदारी माझ्याकडे. अशा अनेक गोष्टी आहेत या ठिकाणी उद्देश करण्याचा प्रयत्न कुलकर्णींनी केला त्याच्यामुळे आणखी भर घालायला आवश्यकता आहे की भर घालायची असेल त्याच्या तुलने आम्ही जाऊन बसूया आणि त्याच्यात कुठली बाजू न करता वास्तवस्थिती ही आपण त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करू. त्याचं काय नसतंय ते त्याचा आपण प्रयत्न करू. बाकी अधिक बोलून अक्षर सगळ्या लावणारा दिवस लोकांची माझी घास नसते साधारण घास नसते. आज सकाळपासून एकच वाचून वाचतोय आज वेचणार हे दोघं वेचणार मला काही समजत नाही. एखाद्या गोष्टी एखाद्याचं मत असेल आणि ते प्रामाणिक असेल तो त्याचा मांडण्याचा अधिकार वेगळा आणि ते मत मांडलं म्हणून लगेच विश्वास होऊ शकत नाही. व्यक्तिगत निश्चय कधी समजत नाही. अनेक गोष्टी मला सांगता येते त्यांनी आपल्या आयुष्यातला मोठा काळ ज्यांच्या सवय घालवलं त्यांच्याकडून ते जे शिकले त्या अशा सगळ्या विचारांचे लोक कधी संकुचित विचार कधी करणार व्यापकच विचार म्हणजे आता मी सांगणं योग्य नाही लक्षात पण बाळासाहेब ठाकरे आणि आम्हा लोकांचं एक चांगलं वेगळं नसतो. ते सगळे गेल्याच्या नंतर जे जे काही शब्द त्यांना सुचले ते सगळे शब्द
त्याचा वापर करून आमच्या उद्याची आस्था दाखवायची आणि त्याचं उत्तर आम्ही त्या पद्धतीने द्यायचं. आणि ते सगळं झाल्याच्या नंतर संध्याकाळी कसे बोलायचं, सर्व भाऊ माझे सर्व भाऊ लोक तुझे ते काय सोयीचं. आणि नंतर लिखीच्या नंतर काल काय बोललो, काल काय लिहिलं ही एसटीची मनामध्ये कधीच अगत्य आस्था व्यक्तिगत स्वरूपा हा कधीच नसेल. आणि महाराष्ट्राच्या काही देशाचं हे वैशिष्ट्य आहे. त्याच्यामध्ये यशवंतराव चव्हाण यांचा उल्लेख करावा लागेल, बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख करावा लागेल, अनेकांची नावं या ठिकाणी. ही सगळी या बाजारांच्या इतिहासामध्ये घटक आहेत आणि त्याचे एक घटक करा प्रयत्न निलेश पवार कुलकर्णी केला. त्याच्यामध्ये या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्यांची गर्जा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.